कुसुम मधुभाऊंना सांगते की ह्याच्यात फक्त सायलीची एकटीची चूक नाही आहे, अर्जुनची पण चूक आहे म्हणून. तेव्हा अर्जुन आणि सायली मधुभाऊ आणि कुसुमकडे बघत असतात. इथे पूर्णा आजी उठते आणि अर्जुनकडे येते. अर्जुनच्या समोर उभी राहते. तेव्हा अर्जुन खालती बघत असतो. पूर्णा आजी म्हणते, वर बघायला लाज वाटते? बघ ना वर. का? वर बघितले तर आईचे अश्रू दिसतील म्हणून? तेव्हा तो वर बघतो पूर्णा आजीकडे. तेव्हा पूर्णा आजी म्हणते, तुम्ही दोघांनी हे जे केलं आहे त्या गोष्टीला माफी तर नाहीच आहे. आणि ती सायलीकडे येते आणि म्हणते, तुला कदाचित आठवत असेल मी तुला सांगितलं होतं की या घरातून जायचं नाही. तेव्हा तू मला वचन दिलं होतंस, काही झालं तरी तू या घरातून जाणार नाहीस आणि या घरातल्या माणसांचा आनंद तू टिकवून ठेवशील असं तू वचन दिलं होतंस. तर लगेच सायली म्हणते, हो मला आठवतं आहे पूर्णा आजी, आणि ते मी मनापासून दिलं होतं. तेव्हा पूर्णा आजी हसते आणि म्हणते, आता मी तुला त्या वचनातून मुक्त करते. इथे सायलीला धक्का बसतो. अर्जुनसुद्धा पूर्णा आजीकडे बघत असतो आणि पूर्णा आजी परत आपल्या जागेवर जाऊन बसतात. इथे कल्पना पूर्णा आजीला म्हणते, यांनी खोटी वचनं घेतली असतील पण त्यात एक वचन खरं होतं आणि ते म्हणजे मी तुम्हाला दिलं होतं पूर्णा आई, की जर का सायलीने कोणतीही चूक केली, या घरातल्या लोकांना दुखवलं, घरातल्यांचा विश्वासघात केला, तर मी तिला हाताला धरून या घराच्या बाहेर काढीन म्हणून. आणि हे ऐकून सगळेजणच थक्क होतात. इथे सायलीला एकदम धक्का बसतो. ती म्हणते, असं नका करू आई, हे माझं घर आहे म्हणून. आणि एकदम सायलीला चक्कर येते. अर्जुन तिला पकडतो आणि तिला बसवतो. इथे विमल पाणी आणायला जाते. तेवढ्यात कल्पना तिला थांबवते आणि म्हणते, हिला पाणी द्यायची काहीच गरज नाही. किती क्रूरता. कोणतीही अनोळखी व्यक्ती आपल्या दाराशी आली तरी आपण पाणी विचारतो. इथे तर ही एवढे दिवस यांच्याबरोबर राहिली आहे, एवढं बघितलं आहे, सगळ्यांना आनंद दिला आहे, त्या व्यक्तीला पाणी द्यायचं नाही चक्कर आली तर? इथे प्रतिमासुद्धा तिच्याजवळ जायला जाते. तेवढ्यातच रविराज तिचा हात पकडतात प्रतिमाचा आणि तिला जाऊ देत नाहीत. इथे अर्जुन बघत असतो की पाणी कुठे असेल म्हणून. तर जिथे सायली बसली आहे त्याच्या पाठीमागे एक ग्लास असतो पाण्याचा. तो घेतो आणि तो अर्जुन सायलीला देतो प्यायला. इथे सायली त्याच्याकडे बघत असते. अर्जुन तिला सांगतो की आता आपण काहीच बोलण्यात अर्थ नाही, कारण त्यांना असं वाटेल की आपण चुकीचंच बोलतोय, आपण या गोष्टीला दाबतोय म्हणून. तेव्हा ह्यांना थंड होऊन दे, मग आपण ह्यांच्याशी बोलूया, काय घडलं आहे, कसं घडलं आहे. तेव्हा सायली पण डोकं हलवून तिला हो म्हणून म्हणते. इथे कल्पना म्हणते, आता हिला या घरात राहायला परवानगी नाही आहे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, असं करू नको साई म्हणून. कल्पना सायलीजवळ येते, तिचा हात धरते आणि तिला ओढत ओढत घराच्या बाहेर नेत असते. आणि सगळेजणं बाकीचे फॅमिली मेंबर्स पण तिच्या पाठीपाठी असतात. कल्पना सायलीला ओढत नेताना बाहेर तिला ते आठवतं की कसं सायलीच्या बोटाला लागलं होतं तेव्हा ती हळद लावत होती आणि ती म्हणत होती, आई आई नको ना. जेव्हा तिला गोकुळाष्टमीला वरती बंद केलेलं तेव्हा नंतर पूर्णा आजी जेव्हा म्हणली की तिला खालती घेऊन ये, तेव्हा कशी ती धावत धावत तिला खालती घेऊन आलेली. हे सगळं तिला आणि सायलीला एकमेकींचं आठवत असतं. कसं एकमेकींसाठी त्या दोघीजणी आतुर असायचा, प्रेमाचा वर्षाव व्हायचा, हे सगळं त्या दोघींना आठवत असतं. आणि कल्पना तिला ओढत ओढत बाहेर नेत असते. इथे तन्वीला खूपच आनंद होत असतो. फक्त एक प्रतिमा चैतन्य असतं ज्यांना या दोघांबद्दल आपुलकी वाटत असते. हे नको व्हायला असं वाटत असतं, पण आता त्यांच्या हातात सुद्धा काही उरलेलं नाही आहे. इथे कल्पना येते आणि तिला गेटच्या बाहेर धक्का मारते. तेवढ्याच सायली पुढे जाऊन एकदम खालती पडते. हे सगळेजण बघत असतात. कोणी तिला उचलायला जात नाही. इथे कुसुम जात असते पण मधुभाऊ तिचा हात पकडतात, त्यामुळे तीही जाऊ शकत नाही. पण अर्जुन येतो आणि तिला उठवतो. आणि इथे सायली खूपच रडत असते. अर्जुन तिच्याकडे बघत असतो, तोही रडत असतो. अर्जुन म्हणतो सगळ्यांनाच, घरच्यांना, की याच्यात एकट्या सायलीची चूक नाही आहे, माझीसुद्धा चूक आहे. त्यामुळे मी सुद्धा मिसेस सायलीबरोबर हे घर सोडून जाणार, कारण चूक तिच्या एकटीची नाही आहे, आमच्या दोघांचीही आहे. इथे सगळेजणच थक्क होतात अर्जुनचं हे बोलणं ऐकून. सायली पण त्याच्याकडे बघत असते. सायली त्याला म्हणते, असं तुम्ही करू नका म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही असंच होणार म्हणून, आपण दोघंही हे घर सोडून जायचं. तेव्हा सायली त्याला म्हणते, माझी शपथ आहे, तुम्ही यायचं नाहीत माझ्याबरोबर, मी एकटीच जाणार, कारण या लोकांना तुमची गरज आहे. इथे तुम्ही जन्मलात, इथेच लहानाचे मोठे झालात. मी तर या घरात माप ओलांडून आले होते, त्यामुळे मी एकटीच जाईन या घरातून. आणि तुम्हाला आईबाबांची, माझ्या आईबाबांची आणि पूर्णा आजीची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे तुम्ही इथेच थांबाल, इथेच राहाल म्हणून. अर्जुन तिच्याकडे रडवेला चेहऱ्याने बघत असतो.
आता ती त्याच्यापासून दूर जाणार हे त्याला सहन होत नसतं. इथे सगळेजणच हे सगळं बघत असतात, पण घरच्यांना त्यांचं हे प्रेम दिसत नाही आहे का डोळ्यासमोर. फक्त ते पेपरवरनं त्यांनी एवढं सगळं तमाशा केला. या दोघांचं प्रेम, एकमेकांबद्दलची ओढ, हे सगळं या लोकांना दिसत नाही आहे. आंधळे आहेत का सगळेजणं. इथे तन्वी आणि अस्मिता तर खूपच खुश होते. बाकीचे लोक फक्त बघत असतात. खरं प्रेम हे त्यांना दिसतच नाही आहे. फक्त कागदोपत्री काय आहे एवढंच त्यांना माहिती आहे. त्याच्या व्यतिरिक्त ते पुढे जातच नाही आहेत. इथे प्रतिमाला खूपच वाईट वाटत असतं आणि चैतन्य हे काय झालं म्हणून असं त्यांच्याकडे बघत असतो. काय करायला जाणार होतो आणि काय घडलं आहे. इथे मधुभाऊ मान खालती घालून उभे असतात. कुसुम रडत असते. इथे सायली अर्जुनला सांगत असते की तुम्ही या लोकांबरोबरच राहा. आणि नंतर त्या सगळ्यांच्या जवळ जाते. हात जोडून त्यांना म्हणते, माझं जर का प्रेम खरं असेल, माझी तुमच्याबद्दलची आपुलकी खरी असेल तर तुम्ही नक्कीच एक दिवस मला माफ कराल म्हणून. सगळेजण आपापले चेहरे दुसरीकडे करतात. इथे सायली जायला निघते तेव्हा अर्जुन तिला थांबवत असतो, पण सायली नाही म्हणते आणि ती तिथून जात असते. तेवढ्यातच एकदम तिला लहानपणीचं आठवतं. रविराज आणि प्रतिमा तिला घेऊन जात असतात आणि ती म्हणत असते, नाही ना, आपण नको ना जायला, इथेच थांबूया ना, असं ते आठवत असतं तिला अंधूक अंधूक. आणि ती एकदम बघायला लागते. इथे कुसुम तिचा हात पकडते आणि तिला ओढते की चल आता. इथे सारखे सारखे जाता जाता पुढे सायली पाठी वळून बघत असते अर्जुनकडे आणि बाकीच्यांकडे आणि रडत असते. इथे ते लोक निघून जातात आणि अर्जुन इकडे गुडघ्यावर खालती बसतो आणि रडत असतो आणि म्हणतो, काय करायला गेलेलो आणि काय झालं हे सगळं. आणि तो तसाच बसून रडत असतो. इथे कुसुम मधुभाऊ आणि सायलीला आपल्या घरी घेऊन येते. मधुभाऊ गपगुमान सोफ्यावर जाऊन बसतात. ते काहीच बोलत नाही. इथे सायली एका कोपऱ्यात उभी असते रडत. इथे कुसुम म्हणते की चला हातपाय धुवून घ्या, मी खिचडी लावते. आणि ती मधुभाऊंना म्हणते, तुमच्या गोळ्या घेण्याची वेळ उलटून गेली आहे ना, चला. तेव्हा ते म्हणतात, काय करू गोळ्या घेऊन, त्यापेक्षा मी मेलो असतो तर बरं झालं असतं. मला जेलमध्ये फाशी लागली असती तर बरं झालं असतं. तिथेच मी मेलो असतो. हे सगळं बघण्याची गरज तर पडली नसती. इथे सायली खूप रडत असते आणि कुसुमलाही कळत नाही आपण काय बोलायचं म्हणून.